मिरजहून 5.5 लाख लिटर पाणी घेऊन निघाली पाणी एक्सप्रेस पंढरपूरमध्ये लातूरला उद्या सकाळी 6 वाजल्यानंतर पोहोचणार। लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली माहिती। काय आम्हाला बी रेल्वेने पाणी दिलं तर बरं होईल। आमची पाणी आहे ना, त्यापेक्षा तुम्हालाही पाणी द्यावं। पाणी द्यावं। लातूरकडे जाणाऱ्या पाणी एक्सप्रेसचं पाणी आम्हालाही द्या, भीषण पाणी टंचाई असलेल्या उस्मानाबाद वासियांची मागणी। उजनी जलाशयालगतच्या भागाला फक्त 2 तास वीज देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा, शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू। कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक निर्णय, महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांनाही प्रवेश, मंदिर ट्रस्ट आणि विविध संघटनांसोबतच्या बैठकीत निर्णय। गडचिरोलीमधल्या एटापल्ली तालुक्यात 5 हेक्टर जंगलांची कत्तल, लोह खनिजाच्या वाहतुकीसाठी नियम धाब्यावर बसवून तोडलं जातंय सागाचं घनदाट जंगल। आणि 5व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाची सांगता, खानदेशातील चालीरीती, खानदेशी संस्कृती, साहित्य आणि कलेची जोपासना करण्याचा संमेलनातून प्रयत्न। नमस्कार, मी सुवर्णा जोशी, गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत। अर्थातच दिवसभरातली मोठी बातमी लातूरला पाणी देण्यासंदर्भातली आणि त्याचेच अपडेट्स आपण सुरुवातीला पाहणार आहोत। मिरजेहून लातूरला पाणी घेऊन निघालेली पाणी एक्सप्रेस आता पंढरपुरामध्ये दाखल झालेली आहे। आज सकाळी ही ट्रेन पाण्याने भरलेल्या वाघिणी घेऊन मिरजेहून निघाली, पंढरपुरात ती पोहोचली। लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेन लातूरला सकाळी 6 नंतर उद्या पोहोचणार आहे। आपण पाहतोय एका बाजूला ही ट्रेन निघाली, पंढरपुरामध्ये दाखल झालेली आहे काही वेळापूर्वी आणि त्यानंतर ती लातूरकडे रवाना होईल तेव्हाची दृश्य। मी आता पंढरपूरच्या रेल्वे स्थानकावरती उभा आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता मिरजहून लातूरकडून निघालेली पाणी एक्सप्रेस आता पंढरपूरच्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचलेली आहे। जवळपास 6 तासानंतर मिरजहून निघालेली गाडी पंढरपूरच्या स्थानकावरती येऊन पोहोचलेली आहे आणि आता पंढरपुरातून ही गाडी लातूरकडे पोहोचेपर्यंत आणखी काही 5 ते 6 तासाचा अवधी या ठिकाणी लागणार आहे। आणि या रेल्वेच्या इंजिनच्या पाठीमागे आपण पाहू शकतो की 10 टँकर पाण्याचे आहेत आणि प्रत्येक टँकरमध्ये 50,000 लिटर पाणी, म्हणजे जवळपास 5 लाख लिटर पाणी ही पहिली फेरी लातूरकडे रवाना झालेली आहे। सुनील उमरे, IBN लोकमत, पंढरपूर। पण ही पाणी एक्सप्रेस आहे ती धीमी एक्सप्रेस झाली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मिरजहून सकाळी 11:05 ही निघाली, संध्याकाळी 5:15 ती पंढरपुरात पोहोचणं अपेक्षित होतं, मात्र त्यानंतर ती पोहोचलेली आहे। पंढरपूरला पोहोचण्यासाठी 6 तास या ट्रेनला लागलेले आहेत। मिरज ते पंढरपूर अंतर 137 किलोमीटरचं। पंढरपूरहून संध्याकाळी 7 वाजता ही ट्रेन जी आहे ती लातूरकडे रवाना होणार आहे आणि असं सांगितलं जात आहे की 1 नंतर ती लातूरला पोहोचेल, मात्र माहिती अशीही मिळतेय की लातूरला ही ट्रेन पोहोचायला 6 वाजतील सकाळचे। पाणी एक्सप्रेसचा मार्ग आपण पाहूया। मिरज ते लातूर, मिरज, पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी, उस्मानाबाद आणि लातूर असा प्रवास ही ट्रेन करणार आहे। मिरज ते लातूर असा प्रवास जो आहे तो आपण बघतोय, पंढरपूर, कुर्डुवाडी आणि बार्शी, उस्मानाबाद होत लातूरला जाणार आहे। मिरजवरून लातूरकडे जी पाणी एक्सप्रेस आहे ती निघालेली आहे। ती इथं पोहोचायला वेळ लागणार आहे, परंतु इथली जी तयारी आहे ती आपण बघू शकतो। लातूर स्टेशनच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर हा रेल्वेचा ट्रॅक आहे, इथं लातूर स्टेशन आहे जवळच, तिथं ती ट्रेन येईल आणि तिथून पाईपलाईन टाकण्यात येते। पलीकडं जे दिसते पाईपलाईन, तिकडं जे अनेक लोक काम करतायत, तिथून या विहिरीमध्ये हे जे सगळं पाणी आहे ते पाणी आणलं जाणार आहे। जवळपास 25 लाख लिटर एवढी क्षमता या विहिरीची आहे। एका शेतामध्ये ही विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये पहिल्यांदा हे सगळं पाणी जे 10 टँकर भरून ती वॉटर एक्सप्रेस पोहोचेल ते टाकलं जाईल आणि तिथून
लगेचच टँकर पॉईंट आहे इथं, म्हणजे या विहिरीतनं पाणी पुन्हा टँकर्सच्याच मदतीनं नेलं जाईल. आरवी जलशुद्धीकरण प्रकल्प आहे इथून काही अंतरावरती, कारण हे सगळं पाणी जे आहे ते शुद्ध केलं जाईल आणि ते शुद्ध केलेलं पाणी जे आहे ते पुन्हा लातूर शहरामधल्या ज्या वेगवेगळ्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पुरवलं जाणार आहे आणि मग लातूर शहराला जो पाणी पुरवठा आहे, आत्ता जे 20-25 दिवसांचं पाणी येत आहे आणि एक महाभयंकर अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळं त्याला दिलासा देण्यासाठी हे केलं जातं. युद्धपातळीवरती काम सुरू आहे. आपण बघत असू तर JCB मशीन्स इथं अहोरात्र सुरू आहेत. इथं अनेक मजूर जे आहेत ते काम करतायत. वेल्डिंगचं काम सुरू आहे, कारण इथं मी जसं आत्ता सांगितलं त्याप्रमाणे स्टेशनपासून या विहिरीपर्यंत एक पाईपलाईन टाकणं, त्या पाईपलाईनमधून हे सगळं पाणी या विहिरीमध्ये रिकामं करणं, त्या विहिरीतलं सगळं पाणी जे आहे ते पुन्हा टँकरद्वारे शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पोहोचवणं आणि शुद्ध केलेलं पाणी पाण्याच्या टाक्या ज्या लातूर शहरामध्ये आहेत तिथं जाणार आणि तिथून वरडामध्ये हे पाणी नागरिकांना पुरवलं जाणार आहे. कदाचित पुढचे 2 महिने या ज्या 2 ट्रेन आहेत, एक ट्रेन आलेली आहे, आणखीन एक ट्रेन येते आहे, या 2 ट्रेन मिरज टू लातूर अशा पद्धतीनं अपडाऊन करणार आहेत. त्यामुळे कुठंतरी लातूरकरांना हा दिलासा मिळेल अशी अपेक्षा. त्याची ही लगबग जी आहे ही ट्रेन पोहोचण्यापूर्वीची ती इथं सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, लातूर. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता लातूरमधूनच आता आपल्यापर्यंत हा आढावा पोहोचवत होते. तेच स्वतः आपल्या संपर्कात आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. अद्वैत, आम्हाला सांगाल, आतापर्यंत असं सांगितलं जात होतं, म्हणजे काही वेळापर्यंत सुद्धा असं सांगितलं जात होतं की ही जी ट्रेन आहे ही साधारणपणे 12:30-1 पर्यंत लातूरमध्ये पोहोचेल, पण अशी माहिती मिळतेय की सकाळी 6 वाजतील ही ट्रेन लातूरमध्ये पोहोचायला. काय नेमके अपडेट्स आहेत? सुवर्ण, ही गोष्ट खरी आहे की आयडियली मिरज ते लातूर हा रेल्वे प्रवास 8 तासांचा आहे, परंतु आपण हे बघितलं पाहिजे की ही पाणी एक्सप्रेस 5 लाख लिटर इतकं पाणी घेऊन येते आणि अर्थातच अनेक वेगवेगळ्या गाड्या आहेत, त्या गाड्यांना मार्ग हिला करून द्यावा लागतोय. या गाडीचं स्वागत अनेक ठिकाणी होतंय, पंढरपूर असेल, उस्मानाबाद असेल, आणि थोडंसं हे बघितलं पाहिजे की इकडचं नियोजन अक्षरशः 72 तास गेले जिथं ती ट्रेन पोहोचणार आहे तिथलं जे नियोजन आहे ते अजूनही सुरू आहे युद्ध पातळीवरती. तर कुठंतरी ते पण मॅच व्हायला पाहिजे की ती ट्रेन खूप आधी आली असती आणि इकडं जर कामं अपुरी राहिली असती तर तोही फायदा नव्हता, कारण ट्रेन इथं आल्यानंतर ते विहिरीमध्ये ओतून पाईपलाईनद्वारे शुद्धीकरण प्रकल्पाकडे न्यायचं आहे. त्यामुळे कुठंतरी ही सगळी परिस्थिती जी आहे ती जुळली पण पाहिजे. त्यामुळे कलेक्टर असं म्हणतायत की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ट्रायल चाचणी आहे. हे सगळं बघितलं जातंय किती अंतर आहे, कसं पाणी आहे. हे केवळ 5 लाख लिटर पाणी आहे. इथून पुढं जेव्हा हे सगळं ही ट्रायल यशस्वी होईल त्यानंतर या 2 ट्रेन्स आठवड्यातून 2 वेळा अपडाऊन करणार आहेत. ते सगळं सुरळीत राहण्यासाठी ज्याला आपण म्हणतो की एक चाचणी घेतली जाते. ज्यांच्या विहिरीमध्ये हे पाणी ओतलं जाणार आहे ते सुभाष देशमुख माजी नगराध्यक्ष आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारूया, कारण त्यांची ही विहीर आहे जी 25 लाख लिटर क्षमतेची आहे. या विहिरीमध्येच पुढचे 2 महिने काय सांगाल तुम्ही, तुमच्या या शेतामधल्या विहिरीमध्ये पाणी ओतलं जाणार आहे आणि मग कशी तयारी, आता कुठल्याही कधी आली तरी तयारी झालेली आहे. एवढंच नाही तर त्यांची जर वॅगन आली असती ते पाणी घेऊन, तर पाण्याची ट्रेन आली असती तरी आमच्याकडे इथं विहिरीमध्ये 22.5 लाख लिटर पाणी ॲट ए टाइम मात आहे. मला सांग, काय 72 तास काम करतायत अहोरात्र, काय सांगाल युद्ध पातळीवरती? पाईपलाईन खोदणे, पाईप नव्हते, पाईप मागवले गेले. ज्यावेळेस ही यंत्रणा हलायला लागली त्यावेळेस पासून ह्याला स्पीड आला आणि कलेक्टर स्वतः इथं बसून राहिले आणि आमच्या सर्व लोकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. लातूरला पाणी पाहिजे, लोकांना ही शाश्वती होती की पाणी आम्हाला मिळालं पाहिजे आणि ते पाणी मिळण्यासाठी आम्ही सर्वजण ट्रायल यशस्वी होईल आणि या 2 ट्रेन्स येतील, ते होणार आणि चालू होणार. त्या दृष्टिकोनातून लातूरला पाणी मिळालं पाहिजे, कारण आता बोर वरचीवर आटायला लागले. बरोबर आहे. आपल्यासोबत एक शेतकरी, आपण त्यांना विचार, कळीचा मुद्दा हाच आहे, लातूरवरती ही वेळ का आली? अगदी विधिमंडळामध्ये पण हा प्रश्न गाजला. काय सांगाल? अभूतपूर्व दुष्काळ परिस्थिती एक खरी गोष्ट आहे, पण 20-20 दिवसांनी पाणी, 25-25 दिवसांनी पाणी, आणि आता तर रेल्वेने पाणी आणावं लागतंय. काय कारण आहे? नाही, आता हे काय दैव म्हणजे निसर्गाचा संकट आहे. निसर्गाला हँडल करणारा मग तर देवच. ज्यावेळेस आमचं दैवत म्हणजे पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाला ज्यावेळेस आमच्या विलासराव देशमुखने 9 लाख हार घातला त्यावेळेस 9 नक्षत्र पाऊस फुल पडला, ज्यावेळेस 22 फूट मुंबई पाण्यात होती. बरोबर आहे, पण आता त्याच विलासरावांना जबाबदार धरण्यात पर्यंत विधिमंडळामध्ये मजल गेली. ते त्यांचं बालिशपण आहे, तो काही बरोबर नाही त्यांचं. तसलं एखाद्या दिवंगत माणसाबद्दल तसलं काही बोलणं बरोबर नाही. तुम्हाला ते मान्य नाही? ते आम्हाला मान्य नाही, शोभत पण नाही त्यांना ते. बरं, ठीक आहे, आपण चर्चा करत राहू, कारण हे अजून ट्रायलच नाही. पण सुवर्ण, जर आपण बघितलं तर मोठं शहर आहे लातूर
आणि एक वाढतं शहर आहे आणि या शहरावरती ही वेळ आलेली आहे. आसमानी संकट आहे, सुलतानी संकट आहे, याबद्दल वाद होऊ शकतो. पण आत्ता ताजी माहिती हीच आहे की या लातूरसाठी जी मिरजेवरून ट्रेन निघालेली आहे ती ट्रेन सकाळी पोहोचेल 6-7 वाजता आणि 8 नंतर कलेक्टरांच्या माहितीनुसार ते सगळं जे पाणी आहे ते या सुभाष देशमुख यांच्या शेतामधल्या विहिरीमध्ये. नक्की अद्वैत, लातूरमधनं सगळे तू अपडेट्स देतोयस, धन्यवाद आता सुद्धा या सगळ्यांशी संवाद साधल्याबद्दल. मिरजेहून लातूरला पाणी घेऊन निघालेली पाणी एक्सप्रेस आता पंढरपुरामध्ये दाखल झाली आहे. सकाळी ही ट्रेन पाण्यानं भरलेल्या वाघिणी घेऊन मिरजेहून निघालेली होती. दरम्यान लातूरकरांना पाणी एक्सप्रेसची उत्सुकता वाढली आहे. त्यात आता लातूरकडे जाणाऱ्या या पाणी एक्सप्रेसला पाहण्यासाठी उस्मानाबादचे ग्रामस्थ सुद्धा जाणार आहेत. उस्मानाबादमध्ये ही परिस्थिती काही वेगळी नाहीये, तिथंही पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यात लातूरकडे रवाना झालेली पाणी एक्सप्रेस आमच्याकडेही यावी अशी अपेक्षा उस्मानाबादचे शेतकरी व्यक्त करतायत. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. टँकरनं पाणी चालू. मला माहिती का ट्रेन चालली वगैरे, ऐकलंय का? काय ऐकलं तुम्ही? मिरज गाडी लातूरला येणार पाणी. लातूरला येणार, लातूरला चालली. लातूरला चालली. तुमची काय अपेक्षा आहे? काय आम्हाला बी रेल्वेने पाणी दिलं तर बरं होईल. तुम्हाला काय पुढे परिस्थिती तीच घडणार आहे. आज जरी टँकर चालू आहेत, पाणीची विहिरीत नाही आलं, बोर नाही तर कुठनं पाणी येणार आहे? म्हणजे आज लातूर जात्यात काय म्हणायचं, जात्यात आणि तुम्ही सुपातात एवढाच फरक आहे. हा, उस्मानाबाद अशीच वेळ तुमच्या. हा, इथनं जाते रेल्वे, इथनं जाते रेल्वे स्टेशन, इथनं आहे थोडा. जाणार आहे का बघायला? हो, जाणार आहे. रेल्वे जेव्हा येणार जेव्हा जाणार आहे का? जाणार आहे बघायला. तुमची अपेक्षा आहे काय? अपेक्षा आहे आमची पाणी काय अपेक्षा आहे? तुम्हालाही पाणी द्यावं. पाणी द्यावं. शासन छावणीला पैसे कमी देत आहे, सारे आपले कमी केले पैसे. काय काय किती द्यायला पाहिजे? किती होते सांगा? पहिले 70 रुपये होते. हा, त्यातून मी कटछट करतो, त्याच्यामुळे ह्यांना सुद्धा चालवायला छावणी जाचक पडले. किती किती मिळते सध्या? मग सध्या आता किती 50 रुपये. 15 पाहिजे. तुमची काय अपेक्षा आहे? जास्त पाहिजे, सारा पुरत नाही. 20 किलो तरी पाहिजे ना. 20 किलो पाहिजे. मै चालायचं बागान जनावरच जरा. आम्ही शेतातून एक वैरण करतो. आम्ही शेतातून जाऊन आणतो एक वैरण. 2 वैरण इथं 20 किलो तरी पाहिजे कमीत कमी. आपण जर बघितलं तर या भागामध्ये गेल्या अनेक वर्ष पाऊस नाहीये. धरण जे आहे ते कोरडं आहे. तरी सुद्धा या लोकांचं बरं चाललं होतं. पण यांचं म्हणणं की पहिल्यांदाच अशा पद्धतीनं चारा छावणीमध्ये गुरं आणावी लागली. 2.5-3 महिने ती गुरं इथं आहेत. चाऱ्याचा प्रश्न त्यांचा सुटला असला तरी पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. एकीकडे राज्यात भीषण पाणी टंचाई असताना IPLचे सामने राज्यात भरवण्याची काही गरज नाही अशी भूमिका अभिनेता आणि नाम फाउंडेशनचे संचालक मकरंद अनासपुरे यांनी घेतली आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं महात्मा फुले वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. राज्यात पाण्याची भीषण टंचाई आहे आणि पाण्यासाठी 144 कलम लावण्याची वेळ सरकारवर आली आहे. अशा परिस्थितीमध्ये IPLच्या सामन्यासाठी लाखो लिटर पाणी वाया घालण्यापेक्षा राज्यात सामनेच खेळवू नका अशी स्पष्ट भूमिका अनासपुरे यांनी व्यक्त केली. याच कार्यक्रमामध्ये आलेल्या महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र विरोधी भूमिका घेत ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी सामने घेण्यास काही हरकत नाही असं अनासपुरे यांना उत्तर दिलंय. एक छोटासा इथे ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत. 3.5 शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातल्या महिला गाभाऱ्या प्रवेशाचा वाद आता संपुष्टात आलाय. आज संध्याकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये एक सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गाभार प्रवेश समर्थक आणि विरोध करणारे तसंच अनिस, भाकप आणि विविध पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते. न्यायालयाचा आदेश असल्यामुळे गाभारा प्रवेशाचा वाद नको अशी भूमिका मांडत पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी या बैठकीत तोडगा काढला. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 6 महिलांनी पूजेचं सामान घेऊन थेट गाभाऱ्यात प्रवेश करत देवीची पूजा केली. यापूर्वी मंदिरामध्ये फक्त राजघराण्यातल्या महिला आणि पुजाऱ्यांच्या पत्नीला प्रवेश होता. मात्र आजच्या प्रवेशानंतर महिलांचा गाभाऱ्याचा मार्ग मोकळा झालाय. गडचिरोलीमधल्या एटापल्ली तालुक्यामध्ये सुरजागडच्या पहाडीवर लोह खनिजाचं उत्खनन सुरू आहे आणि त्यासाठी कंपनीनं 5 हेक्टरवरचं जंगल तोडून रस्ता तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. ही जागा लॉयड्स या कंपनीला सरकारनं लीजवर दिली आहे. वन कायदा सर्रास धाब्यावर बसून इथलं पूर्ण जंगल JCBनं पूर्ण साफ करण्यात आलेलं आहे आणि कारवाया तशा अजूनही सुरूच आहेत.
याबद्दल अधिक माहिती सांगतात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी। मी सध्या गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्वाधिक अतिसंवेदनशील भाग एटापल्ली तालुक्यात आहे। माओवाद्यांच्या कारवायांचा अत्यंत एक बलस्थान आहे असं म्हटलं जातं या भागाला। आणि आपण बघू शकतो माझ्या मागे ही सूर्यागडची पहाडी दिसत आहे। हजारो कोटी रुपयांचं लोहखनिज त्या पहाडीमध्ये दडलेलं आहे आणि या पहाडीमधलं लोहखनिज काढून नेण्यासाठी ज्या कंपनीला लीज मिळालेली आहे त्या कंपनीकडून घनदाट जंगलामध्ये रस्ता बनवला जातो। आपण बघू शकतो हा रस्ता आहे, मात्र या रस्ता बनवण्यासाठी जे नियम आहेत ते सगळे नियम वन कायदा पूर्णपणे पायदळी या कंपनीने तोडवलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी माती मुरुम टाकलेली आहे जंगलातलीच आहे, जंगलातलीच खोदून या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। याच्या रॉयल्टीचा अजून कुठे पत्ता नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जंगलामधली शेकडो झाडं तोडण्यात आलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा आपण बघू शकतो अशा पद्धतीची ही झाडं पडून आहे। वन कायदा असल्यामुळे आदिवासी भागात एक लहानसा रस्ता बनू शकत नाही, एखादं लहान अंगणवाडी केंद्र किंवा शाळा बांधता येत नाही। इथं मात्र ही कंपनी हा रस्ता आपण बघू शकतो, या कॅमेरा जाईल या पद्धतीने आपण बघू शकतो। समोर जो रस्ता आहे तब्बल 10 ते 12 किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्यालगत असलेली जंगलामध्ये एवढा मोठा रस्ता अपेक्षित नाही आणि अत्यंत मौल्यवान अशी सागवानाची झाडं आहे। ही झाडं आपण बघू शकतो माझ्या बाजूला हा समोरचा हा झाड बघा किती महत्त्वाचा केवढं मोठं झाड आहे आणि अशा पद्धतीची शेकडो झाडं कंपनीच्या मार्फत हा रस्ता बनवण्यासाठी तोडण्यात आलेले। रस्त्याच्या दुतर्फा अशी झाडं आहे। झाडं तोडत असताना जर कंपनीला जर वन विभागाला सांगितलं असलं तरी वन विभागाचे लोक उपस्थित असले पाहिजेत आणि त्या अधिकाऱ्यांसमोर ही झाडं तोडली पाहिजे। जसं कुठेही हा प्रकार झालेला दिसत नाहीये। पूर्ण नियम पायदळी तोडून कंपनीचं सुरू आहे आणि एवढ्या मोठ्या जंगलामध्ये एवढा मोठा रस्त्याची गरजच नेमकी काय आहे हा मोठा प्रश्न आहे आणि ही परवानगी कुणी दिली आहे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करायला पाहिजे। महेश तिवारी, IBN लोकमत, सूर्यागड पहाडी, गडचिरोली। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत। खानदेश प्रतिष्ठानतर्फे आयोजित 5व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाची मोठ्या थाटात सांगता झाली। 2 दिवसाचं हे अहिराणी साहित्य संमेलन होतं। खानदेशातील अनेक कलागुणांची रेलचेल इथं पाहायला मिळाली। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकच्या उत्तरेकडच्या भागात बोलली जाणारी अहिराणी या स्थानिक बोलीभाषेला नववैभव मिळवून देण्यासाठी धुळे शहरामध्ये खानदेश प्रतिष्ठानतर्फे 5वं अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं। या अहिराणी साहित्य संमेलनामध्ये 2 दिवसात खानदेशातील चालीरीती, खानदेशी संस्कृती, साहित्य आणि कलागुणांनी भरलेल्या कार्यक्रमाचा आस्वाद खानदेशवासियांनी घेतला। या साहित्य संमेलनामध्ये देशातील कानाकोपऱ्यातून अहिराणी भाषिक जमलेले होते। कवी संमेलन, खानदेशी बाणा, अहिराणीतील कथाकथन अशा विविध कार्यक्रमांनी या संमेलनाला 4 चांद लावले। गावाकडच्या बातम्यांमध्ये इतकंच, पहा फक्त IBN लोकमत।